त्रिगुण असार निर्गुण हे सार, हरिपाठाचा गोड आध्यात्मिक अर्थ. जय जय रामकृष्ण हरी. वैष्णव हो. भक्ती, हरिनाम आणि संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पवित्र हरिपाठाच्या या दिव्य प्रवासात तुमचं मनापासून स्वागत आहे. मी आहे डॉक्टर ऐश्वर्या आणि आज आपण हरिपाठातील अत्यंत गहन आणि तत्त्वज्ञानाने भरलेला अभंग समजून घेणार आहोत. त्रिगुण असार निर्गुण हे सार. मित्रांनो, हा अभंग आपल्याला सांगतो की या जगातील सर्व गोष्टी बदलणाऱ्या आणि नश्वर आहेत, पण परमेश्वराचं सत्य मात्र शाश्वत आहे. संत ज्ञानेश्वर महाराज या अभंगामध्ये सगुण निर्गुण, आत्मा परमात्मा आणि भक्तीचा अत्यंत सुंदर अर्थ समजवतात. तर अभंग असा आहे की त्रिगुण असार निर्गुण हे सार, सारा सारा विचार हरिपाठ, सारा सारा विचार हरिपाठ. सगुण निर्गुण गुणाचे अगुण, हरिविने मते व्यर्थ जाय, हरिविना मते व्यर्थ जाय. अवक्य निकार नाही काही नाही ज्या आकार, जेथुनी चराचर त्यासी भजे, जेथुनी चराचर त्यासी भजे. ज्ञानदेवा ज्ञानी रामकृष्ण म्हणे, अनंत जन्मानी पुण्य होय, अनंत जन्मानी पुण्य होय. त्रिगुण असार याचा अर्थ असा होतो की हिंदू तत्त्वज्ञानामध्ये 3 गुण सांगितले आहे. सत्य, रज आणि तम या 3 गुणावर संपूर्ण संसार चालतो. कधी मन शांत असतं, कधी राग येतो, कधी आळस येतो. हे सर्व त्रिगुणाचे प्रभाव आहे. पण ज्ञानेश्वर महाराज सांगतात हे सर्व असार आहे, म्हणजेच बदलणार आहे, क्षणिक आहे आणि कायमचं सत्य नाही. निर्गुण हे सार. निर्गुण म्हणजे कोणत्याही रूप, रंग किंवा गुणाचा पलीकडील परमेश्वर, जो दिसत नाही पण सर्वत्र आहे. ज्ञानेश्वर महाराज सांगतात जगातील सर्व गोष्टी बदलतात, पण परमात्मा शाश्वत आहे. म्हणूनच खरा सार म्हणजे निर्गुण परमेश्वर. सारा सार विचार हरिपाठ. मित्रांनो, हरिपाठ फक्त अभंग नाही, तो जीवन जगण्याचं तत्त्वज्ञान आहे. ज्ञानेश्वर महाराज सांगतात काय शाश्वत आहे आणि काय नश्वर आहे याचा विचार करा. आज माणूस पैसा, प्रसिद्धी आणि अहंकाराच्या मागे धावत आहे, पण शेवटी हे सर्व इथेच राहणार आहे. शाश्वत काय आहे ते आहे भक्ती, प्रेम आणि हरिनाम. सगुण निर्गुण म्हणजे काही भक्त देवाला मूर्तीमध्ये पाहतात, तर काही ज्ञानामध्ये निराकर रूपात अनुभवतात. ज्ञानेश्वर महाराज सांगतात सगुण आणि निर्गुण दोन्ही एकच आहे. विठ्ठल मंदिरात उभा असलेला देवही तोच आणि संपूर्ण विश्वामध्ये भरलेले दिव्य शक्तीही तीच. हरिविने मत व्यर्थ जाय. ज्ञानेश्वर महाराज सांगतात की परमेश्वराशिवाय बाकी सर्व विचार व्यर्थ आहे. मित्रांनो, आज लोक वाद घालतात, धर्मावर चर्चा करतात, पण मनामध्ये भक्ती नसते. संत सांगतात फक्त प्रेमाने हरिनाम घ्या. अव्यक्त निराकार. परमेश्वराला ठराविक आकार नाही, तो वाऱ्यासारखा आहे, दिसत नाही पण अनुभवता येतो. ज्ञानेश्वर महाराज सांगतात जेथून संपूर्ण चराचर विश्व निर्माण झालं त्या परमेश्वराची भक्ती करा. जेथुनी चराचर त्यासी भजे. मित्रांनो, झाड, पर्वत, प्राणी, माणसं या सर्वांमध्ये परमेश्वर आहे. जेव्हा भक्ती निर्माण होते तेव्हा प्रत्येक ठिकाणी विठ्ठल दिसू लागतो. हीच संतांची दृष्टी होती. ज्ञानदेवा ज्ञानी रामकृष्ण म्हणे. ज्ञानेश्वर महाराज सांगतात ज्याच्या ज्ञानामध्ये राम आणि कृष्ण आहे त्यांचं जीवन पवित्र होतं. मित्रांनो, हरिनाम हे फक्त शब्द नाहीत, ते आत्म्याला शांत करणारी दिव्य ऊर्जा आहे. अनंत जन्मानी पुण्य होय. ज्ञानेश्वर महाराज सांगतात भगवंताचं स्मरण करण्यासाठी अनेक जन्माचं पुण्य लागतात. म्हणूनच ज्याच्या मनात भक्ती निर्माण होते ते अत्यंत भाग्यवान असतो. आजच्या जीवनासाठी संदेश. आजच्या काळात माणूस बाहेरच्या जगामध्ये इतका गुंतलेला आहे की स्वतःच्या आत्म्याला विसरला आहे. हा अभंग आपल्याला सांगतो शांत बसा, स्वतःकडे पहा आणि हरिनामामध्ये मन लावा, कारण खरी
शांती बाहेर नाही, ती अंतर्मनात आहे. वैष्णव हो, सगुण असो किंवा निर्गुण, शेवटी प्रत्येक मार्ग विठ्ठलाकडे जातो. आजचा भाग आपण इथेच थांबवूया. पुढच्या भागात आपण हरिपाठातील अभंगाचा दिव्य अर्थ जाणून घेणार आहोत. तोपर्यंत रामकृष्ण हरी म्हणा, विठ्ठलाचं नामस्मरण करा आणि भक्तीचा प्रकाश अंतर्मनात जिवंत ठेवा.